विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय तांत्रिक इव्हेंटचं आयोजन. लातूरच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स पॉलिटेक्निक लातूरच्या वतीने डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठीचा ज्ञानाचा आणि कल्पकतेचा महाकुंभ या ठिकाणी भरवण्यात आलाय. 10 मार्च 2026 रोजी ही स्पर्धा रंगली असून राज्याचा सर्वात मोठा तांत्रिक सोहळा या ठिकाणी भरलाय, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची कस लागली असून 3 प्रमुख स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट कॉम्पिटिशन आणि टेक्निकल क्विज कॉम्पिटिशन याचा समावेश असून इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल कम्प्युटर, IT, AI आणि ENTC अशा सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी वायरलेस पॉवर ट्रान्समिशन पासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंतच्या आधुनिक विषयावर विद्यार्थ्यांनी वेगवेगळे थक्क करणारे प्रोजेक्ट या ठिकाणी सादर केलेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेतील विजेत्यांना मिळणार आहेत 1 लाखाहून अधिक किमतीची भव्य बक्षिसं. तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला असून लातूर, धाराशिव, बीड, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड अशा 8 पेक्षाही जास्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवलाय. तसेच सुमारे 1200 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असून सध्या त्या विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट या ठिकाणी सादर झाल्याची माहिती या महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार साखरे यांनी दिली आहे. आपल्या विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स पॉलिटेक्निकमध्ये 10 मार्च म्हणजे आजच आपण स्टेट लेवल इव्हेंट इन्फ्यूज 2026 हा आपण आयोजित केलेला आहे. या इव्हेंटमध्ये 3 प्रकारचे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज ठेवलेले आहेत. एक आहे स्टेट लेवल पोस्टर प्रेझेंटेशन, स्टेट लेवल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन आणि टेक्निकल क्विज कॉम्पिटिशन. आणि या इव्हेंटसाठी आपण मागील 3 दिवसापासून रजिस्ट्रेशन सुरू केलेले आहेत. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही माध्यमातून 1200 पेक्षा जास्त झालेले आहेत. त्यातच आज स्पॉट रजिस्ट्रेशन अजून वाढलेले आहेत. साधारणतः 8 जिल्ह्यापैकी म्हणजे लातूर, बीड, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड एवढ्या जिल्ह्यातून भरपूर विद्यार्थ्यांनी प्रतिसाद पार्टिसिपेशन्स नावनोंदणी नोंदवलेले आहेत आणि त्यामुळेच आज 1200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की आपण एकदा सर्व राऊंड मारून सगळ्या पाहावेत आणि इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स वगैरे मुलांनी जे बनवलेले आहेत ते आपल्या माध्यमातून प्रसारित बाहेर झाले तर नवीन लोकांना, नवीन विद्यार्थ्यांना, जे 10वीचे मुलं असतील किंवा नवीन यांचे ज्युनियर्स असतील त्यांना याच्यातून नवीन नवीन आयडियाज मिळतील. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अत्यंत अभ्यासू आणि काळाची गरज असणारे विविध पोस्टर सादर केले. पाहुयात विद्यार्थ्यांची सादर केलेले हे विविध प्रोजेक्ट. माझं नाव सूर्यवंशी कृष्णा काकासाहेब. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे GSM बेस्ड स्मार्ट वॉटरिंग सिस्टम. आपण म्हणजे पाणी वाटोळ जाऊन वाया जाऊ नये म्हणून आपण बसलेला टेरेसवर म्हणजे आपल्या टँकमध्ये बसलेला सेन्सर आहे. प्लॉट सेन्सरद्वारे आपल्याला जर टाकी फुल भरली तर ऑटोमॅटिक ही बंद होणार, मोटर आपली बंद होणार. आणि आपल्या तर टाकीमध्ये जर पाणी तर कमी असेल तर ऑटोमॅटिक मोटर ऑन होणार. आपल्याला ही मोबाईलवर मेसेजद्वारे पण आपल्याला चालू बंद करता येते, ऑटोमध्ये बी मॅन्युअलमध्ये पण. तरी हा जो प्रोजेक्ट तुम्ही बघताय ॲज अ सोलार पॉवर प्लांट आणि ॲज आता थर्मल पॉवर प्लांट ह्याच्या रिलेटेड आहे. म्हणजेच काय, ॲज आपण एक सिटीला सप्लाय दिलो, बरोबर. आपल्या सिटीला सप्लाय कुठून येत आहे तर थर्मल पॉवर प्लांटद्वारे येते. पण जर कधी समजा ज्या ट्रान्समिशन लाईन्स आहेत आपल्या पॉवर ट्रान्समिशनच्या ज्या लाईन्स असतात, कधी शॉर्ट सर्किट झाल्या, मेंटेनन्सला जर कधी आल्या तर त्यावेळेस आपण सिटी कसं चालवणार आहेत, कॉमन क्वेश्चन आहे. त्याच्यासाठी आपण एक हायब्रिड सिस्टम म्हणजे एक छोटासा सोलार पॉवर प्लांट किंवा मोठा छोटा आपण कन्सिडर करू की लार्ज पॉवर प्लांट आहे. मग त्याच्याद्वारे आपण इमर्जन्सी सिस्टीममध्ये इमर्जन्सीच्या टायमिंगला आपण काय करणार आहेत तर सोलारद्वारे आपण पॉवर सप्लाय सिटीला प्रोव्हाइड करणार. म्हणजेच काय, आज जर समजा हा ट्रान्समिशन लाईन्स आहेत तर हे कधी काय कारण असतो, शॉर्ट सर्किट झाल्या किंवा बंद झाल्या तर आपला जो सिटीचा सप्लाय तो बंद होणार नाही. तर त्याच्यासाठी आपण एक डेमो केलेला आहे. तो आपण सप्लाय जो ट्रान्समिशन लाईन्स आहे त्या बंद झाल्या, बंद कर, तर जो आपला पॉवर सप्लाय तो ऑटोमॅटिक आपल्याला चालू ठेवायचा आहे. त्याच्याद्वारे आपण काय केलेलं आहे, एक UPS सिस्टम कनेक्ट केलेला आहे. म्हणजे अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय एक सोलारद्वारे आपण सिटीला कंट्रोल करू शकतो. सप्लाय चालू करा. जो आपला ट्रान्समिशन लाईन्स आहेत सध्या चालू आहेत अशा कंडिशनमध्ये ना आपण इथं जे ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे त्याला आपण ऑन केलंय, ठीक आहे. मग आता काय कारण असतं, हे शॉर्ट सर्किट म्हणजे समजा मेंटेनन्स आलं, बंद करा ते.
तर आपला जो सप्लाय आहे तो ऑटोमॅटिक आहे असा स्टेबल आपण राहू शकतो. म्हणजे आपली सिटी ॲज अ सेफ, ॲज अ लाईटच्या बाबतीत आपण आहे अशी सुरक्षित म्हणजे सुरळीत चालू शकतो. हे याच्या मागचा हेतू आहे. म्हणजेच काय, ॲज अ इमर्जन्सी लाईट सिस्टम आज जर बघितलं तर प्रत्येक ह्याच्यामध्ये हॉस्पिटलला सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटीची गरज आहे, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे की हॉस्पिटलला अशा गोष्टी आपण कनेक्ट करतो किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेस असू द्या, त्या ठिकाणी हे सगळं सिस्टम ॲड ऑन आपण करू शकतो. ॲज अ आज जर सगळं जनरेशन बघितलं, आज सध्याचं जर बघितलं तर सगळं सिस्टम इलेक्ट्रिकलवरती चालतंय. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट असू द्या किंवा इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट, ह्याच्या विश्वासावरती आपण चालतो. ह्याच्यासाठी हे सोलार पॅनलची आत्ता सध्याची परिस्थिती आहे, हे गरजेचं झालंय. प्रत्येक घरावरती बघा तुम्ही आज सोलार सिस्टम अवेलेबल आहेत. ह्याच्या मागचा हेतू काय, जे आपलं थर्मल पॉवर प्लॅन्टचं जर बघितलं तर थर्मलद्वारे जे पोल्युशन होईलेलं आहे ते आपण अवॉइड करू शकतो. कशामार्फत, तर ह्या सोलार मार्फत किंवा विंड पॉवर मार्फत. सध्या उन्हाळा असतंय, आता आपण बघतो पावसाळ्यामध्ये सोलारचं तेवढं आउटपुट भेटत नाही, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपण थर्मल पॉवर प्लॅन्ट आहेत, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट आहेत, विंड पॉवर प्लॅन्ट आहेत, ह्याच्याद्वारे आपण इलेक्ट्रिसिटी घेऊ शकतो. पण उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला बेनिफिट कशाचं भेटतंय, तर सोलारचं आहे. तर सध्या बघा तुम्ही गव्हर्नमेंट सुद्धा ॲज अ टाटा जे प्रोजेक्ट आहेत टाटाला देत आहे किंवा अडाणीला देत आहेत. अडाणी पॉवर प्लॅन्ट, सोलार पॉवर प्लॅन्ट असू द्या किंवा टाटा सोलार पॉवर प्लॅन्ट असू द्या, ह्यांना गव्हर्नमेंट सँक्शन करून देत आहेत प्रोजेक्ट की तुम्ही सोलार बसवा, गव्हर्नमेंट सबसिडी देईल. ह्याच्या मागचा हेतू हेच आहे की प्रत्येक घरामध्ये इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय म्हणते फ्री ऑफ कॉस्ट भेटावी. ह्याच्या मागचा उद्देश एवढाच की आपलं बघा तुम्ही लाईट बिल 1,500-2,000 येतंय, पण सोलार बसवल्यानंतर आपलं लाईट बिल कमी होतं, बरोबर आहे. ठीक आहे सर. Thanks for watching Ekmat Digital.